दीपंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्यात। सुरुवातीची अत्यंत एक महत्त्वाची बातमी, जरांगे पाटलांनी सरकारला दिलेला अल्टिमेटम उद्या संपणार आहे आणि त्या अल्टिमेटम आधी जरांगे पाटलांची शेवटची सभा थोड्याच वेळात बीडमध्ये होणार आहे आणि या सभेमधून जरांगे पाटील त्यांच्या आंदोलनाची पुढची दिशा ठरवणार का आणि आजच्या सभेतून जरांगे पाटील सरकारवर काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे। दरम्यान जरांगेंच्या या सभेसाठी बीडमध्ये जय्य तशी तयारी देखील करण्यात आली आहे। बीडमध्ये आज मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा जी आहे ती पार पडते आणि त्यासाठी आपण पाहतो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात जेसीबी जे आहे ते आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर 200 जेसीबीच्या सहाय्याने या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांच्यावरती पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे सर्व जेसीबी जे आहे ते या ठिकाणी दाखल होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर बीडमधील पाटील मैदान येथे ही सभा जी आहे ती पार पडते आणि या सभेसाठी मोठ्या प्रमाणात जेसीबी जे आहे ते या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत। आपण पाहतोय खरं तर 200 पेक्षा अधिक जेसीबीतून या ठिकाणी पुष्पवृष्टी जी आहे ती करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे संपूर्ण जेसीबी जे आहे ते या ठिकाणी आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आपण पाहतो की प्रत्येक सभेमध्ये खरं तर वेगवेगळ्या पद्धतीचे स्वागत जे आहे ते या ठिकाणी मनोज जरांगे पाटील यांचं करण्यात येतं। या बीडच्या सभेमध्ये देखील या ठिकाणी जेसीबींच्या सहाय्याने जवळपास 200 पेक्षा अधिक जेसीबीच्या सहाय्याने मनोज जरांगे पाटील यांचं स्वागत जे आहे ते करण्यात येणार आहे आणि त्यासाठीच हे सर्व जेसीबी जे आहे ते या ठिकाणी दाखल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर मोठ्या प्रमाणात स्वागत जे आहे ते मनोज जरांगे पाटील यांचं होणार आहे। दुपारी 2 वाजता मनोज जरांगे पाटील आपली इशारा सभा जी आहे ती घेणार आहेत आणि त्या माध्यमातून सरकारला इशारा देखील देणार आहेत। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड। ताई काय सांगाल, आज इशारा सभा आहे, जरांगे पाटील साहेब आज काय बोलणार याकडे तुमचं लक्ष आहे, कुठून आलेला आहात तुम्ही, काय सांगा? आम्ही बीडहूनच आलेलो आहेत, पण आम्ही सकाळी 7 वाजल्यापासून निघलेलो आहेत आणि सरकारने एवढा अंत पाहू नये आता आमचे 50 बलिदान झालेले आहेत आणि मग सरकारने आता हे एवढं गांभीर्याने घ्यावा की आम्हाला उद्यापर्यंत आरक्षण द्यायलाच पाहिजे। त्यांनी एवढा अंत पाहू नये आमचा आणि आज जरांगे साहेबाची सभा आहे, शांततेत सभा आहे आणि शांततेत जाणार आहे। फक्त त्यांनी सरकारला फक्त थोडासा घाम फुटून त्यांनी आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे। आज छगन भुजबळांच्या काय घरातली संपत्ती आम्हाला द्यायची नाही किंवा त्यांची प्रॉपर्टी आम्हाला घ्यायची नाही, आमच्या हक्काचं आरक्षण आहे ते आम्हाला पाहिजे। आम्हाला आरक्षणच पाहिजे कारण आमच्या लेकराचं खूप नुकसान व्हायला लागले आणि लेकर आमचे शिकून नुसते असे फिरायलेत। सरकारने आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे। आमच्या लेकरांचे लय नुकसान व्हायला, आत्महत्या करायलेत आमचे लेकर, मुलांचे खूप नुकसान व्हायला लागलेत आणि त्यांनी विनंती करून आरक्षण द्यावा। सरकार आता झोपीचं सोंग घेऊन आम्हाला टाळायला लागलाय, पण त्यांनी ही अशी टाळाटाळ करायला नाही पाहिजे। एक मराठा लाख मराठा आम्ही त्यांना दाखवून पण द्यायलोत, काय मराठा काय ही चीज त्यांना दाखवून द्यायलोत, आम्हाला आरक्षण दिलंच पाहिजे त्यांना। कॅमेरामॅन विनोद उमनाबादकर सह सागर सुरवसे, TV9 मराठी, बीड।